स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवलेले आहेत बटाट्याचे वेपर्स। अगदी पांढरे शुभ्र काळे न पडणारे आणि अगदी मार्केट सारखे वेपर्स होतात। ते पाडायचे कसे, सुकवायचे कसे, इथून सगळी पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। सो व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तुम्ही बघू शकता मी इथं तेलामध्ये तुम्हाला वेपर्स तळून दाखवते। अगदी पांढरे शुभ्र होतात हे वेपर्स। इथं तेल आपल्याला आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याशिवाय वेपर्स सोडायचे नाहीत, नाहीतर ते चांगले फुलणार नाहीत। आता इथं तेल आपलं व्यवस्थित गरम करून झाले, तुम्ही बघू शकता छान असे वेपर्स फुललेले आहेत, अगदी कुरकुरीत होतात, जसे मार्केटमध्ये भेटतात ना तसे। आता बघा तोडून बघितलं ना अगदी क्रिस्पी होतात आणि अजिबात लाल वगैरे झाले नाही। तर चला तर मग ह्याची रेसिपी सुरू करूयात। इथं 3 किलो मी बटाटे घेतलेत। आता बटाटे बघा अशा मोठ्या साईजचे घ्यायचे आणि पातळ सालीचे घ्यायचे, म्हणजे त्याचे वेपर्स चांगले होतात। पातळ सालीचा बटाटा घेतल्याने काय होतं, तो चवीला चांगला असतो, त्यामुळे असं पातळ सालीचे आणि असे न दबणारे असे दाटसर बटाटे घ्यायचे। दाबून बघायचे, दबला तर घ्यायचा नाही, तो खराब असू शकतो। मग बटाटे आपल्याला इथं पाण्यामध्ये पाडून घ्यायचे, त्यासाठी पाणी वगैरे जवळच घेऊन बसायचं, म्हणजे सारखं उठावं लागणार नाही। सुरुवातीला आता बटाट्याच्या साली काढून घेऊयात, म्हणजे बटाट्याला जे काय एक्स्ट्राची धुतलेले बटाटे आहेत तरी काय एक्स्ट्राची माती असेल तर ती निघून जाईल। आता सगळ्या बटाट्याच्या आपण साली काढून घेऊयात आणि बटाट्याच्या साली काढून झाले की बटाटा लगेच पाण्यात ठेवायचा, नाहीतर मग तो काळा पडू शकतो। इथं मी आता सगळ्या बटाट्याच्या साल्या काढून घेणार आहे आणि नंतर मग खिसून घेणार आहे, तुम्ही बघू शकता इथं। आणि बटाटा असा धरायचा आणि खिसताना एकाच साईडने खिसायचा, नाहीतर खिसलाय परत वर केला असं करायचं नाही, नंतर बटाटा तुटू शकतो। एकच साईड जसं व्हिडिओ दाखवते ना तसंच बटाटा खिसून घ्यायचे। आणि मोठा बटाटा घेतल्याने काय होतं, मोठे वेपर्स पडतात आणि तळल्यावरही अगदी छान फुलतात, कारण सुकल्यावरती ते वेपर्स ना बारीक होतात। आता बघा हे छान असे एवढे वेपर्स दाट करून घ्यायचे, जास्तही पातळ पाडायचे नाहीत, कारण सुकल्यावर परत ते कागदासारखे होतात आणि तेलात टाकले की करपतात। म्हणून असे जाडसर थोडेसे वेपर ठेवायचे आणि हे पाण्यात टाकायचे आपल्याला। आता सगळ्या याच पद्धतीने वेपर्स करून घेऊयात आणि सगळे करल तसे पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत। आता याच पद्धतीने मी सगळे वेपर्स करून घेते। आता इथं आपले वेपर्स छान करून झालेले आहेत। आता आपण ते पुढची प्रोसेस सांगते, ती म्हणजे महत्त्वाची प्रोसेस, की बटाटे असे ना 2-3 वेळा ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। जोपर्यंत त्यातले स्टार्च जाणार नाहीत ना तोपर्यंत धुवून घ्यायचे। तुम्हाला बघा आता इकडच्या कमरातलं पाणी असं लालसर दिसायला लागले। आणि बटाटे धुताना मी जशी वरच्यावर उचलते ना तसं धुवायचं, म्हणजे स्टार्च खाली बसतात आणि बटाटे वर येतात। या पद्धतीनं अगदी 2 ते 3 वेळा पाणी जोपर्यंत पांढरं निघत नाही तोपर्यंत बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, तर तुमचा वेपर्स तळल्यावरती पांढरा शुभ्र होणार आहे, नाहीतर बटाट्याचे वेपर्स लाल पडू शकतात, काळे पडू शकतात। याच पद्धतीनं 2 ते 3 वेळा बटाटे धुवून घ्यायचे। बघा पाणी ह्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात। आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आणि याच पद्धतीने अजून 2 ते 3 वेळा अगदी पाणी पांढरं शुभ्र होत नाही तोपर्यंत अगदी बटाटे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। आता इथं माझे बटाटे 2 ते 3 वेळा धुवून झालेले आहेत। पाणीही आता पांढरं व्हायला लागले, त्यामुळं आपण बटाटे धुवायचे बंद करणार आहे। आणि तुम्ही जर सकाळी वेपर्स करणार असाल ना तर शक्यतो असा बटाटा रात्री खिसून ठेवा, म्हणजे सकाळी खूप गडबड होणार नाही आणि 6 ते 7 तास बटाटा पाण्यात चांगला राहिला ना की त्यातले उरलेले स्टार्च पण निघून जातील। आता मी हे रात्री खिसून ठेवलेले, त्यामुळे बघा अगदी पांढरा शुभ्र बटाटा ट्रान्सपरंट असा दिसत आहे। आता इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाण्यात आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचंय। आणि पाणी गरम झालं की त्यात आपल्याला मीठ आणि तुरटी टाकायचे। तुरटी इथं मी अर्धा चमचाभर घेतली आणि मीठ इथं मोठे 2 चमचे टाकले, कारण उन्हात वेपर्स ठेवले की मीठ थोडंसं उन्हाने उडतं, त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा टाकलंय मीठ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं पाण्याला तर आपल्याला उकळी काढून घ्यायचे आणि बटाटे हे बघा जे आपण रात्री किसून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। अगदी पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीत आपल्याला बटाटे, हलके अगदी 80% असं बोटाने तोडलं ना की बटाटा तुटला पाहिजे इथपर्यंत आपल्याला किसून घ्यायचं। आता शिजलाय का नाही कसं ओळखावं, थोडासा त्याचा पिवळसर रंग होतो बटाट्याचा, मग शिजलाय असं समजावं। आणि बटाटा झाऱ्याच्या साहाय्यानं चाळणीत काढून घ्यावं, म्हणजे त्यांचं सगळं पाणी नितळून जाईल। आता इथं बघा मला 5 ते 10 मिनिटं लागले, जास्त मी काय बटाटा शिजवला नाही। इथं 10 मिनिटात मी लगेच काढून घेतलंय। हे असं चेक करून घ्यायचं, मध्ये आधी असं हलवायचंही, नाहीतर खाली बटाटा लागू शकतो। जर पातळ बुडाचं पातेलं वगैरे असेल ना
तर खाली लागू शकतं. आता हे बघा, असं व्हिडिओ दाखवलंय ना, त्या पद्धतीने असं तोडून बघायचं हातावर घेऊन, लगेच कळतं आपल्याला. तुटला की बटाटा समजायचं आपला बटाटा शिजलेला आहे. मग असं बटाटा काढून घ्यायचा. हे बघा, आता हे लगेच तुटते. मग आता आपण सगळा बटाटा असा काढून घेणार आहोत चाळणीमध्ये आणि सुकायला टाकणार आहे. आता सुकायला जर तुमच्या इथं ऊन येत नसेल ना, तर काही हरकत नाही, 1-1.5 तास फॅन खाली ठेवा आणि मग नंतर उन्हात ठेवला तरी चालेल. मी तसंच केले, कारण माझ्या गॅलरीत मोस्टली 9 नंतर ऊन येतं. सो सकाळी मी 1-1.5 तास आधीच फॅन खाली असं सुकवून घेतला थोडासा बटाटा. सुकवताना तुम्ही प्लास्टिकच्या सीटवरती पण टाकू शकता, पण मी असा कॉटनचा माझ्याकडे एक मोठा स्कार्फ आहे, जो की फक्त मी वेपर्स असं उन्हाळी कामासाठीच वापरते, तो घेतलाय. आता त्याच्यावरती असा एक वेपर्स आपल्याला असं पसरून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पटकन सुकतील. बघू शकता, छान असे ट्रान्सपरंट अगदी मोठे असे वेपर्स तयार झालेले आहेत. आता हे सगळे आपण टाकून घेऊयात. वेपर्स टाकताना घरातल्यांची थोडी हेल्प घ्यायची अशी, म्हणजे पटकन टाकून होतं आणि झटकन सुकतं. असं माही मला हेल्प करते. आता हे वेपर सुकायला मला 2 दिवस लागलेत, कारण पहिल्या दिवशी तर मी घरातच सुकवले, दुसऱ्या दिवशी जरा गॅलरीमध्ये ऊन आलं, त्याच्यावरती सुकून घेतले. 2 दिवसात आपले खडखडीत वेपर्स असे सुकवून तयार होतात. बघू शकताय, छान असे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत. आता आपण तळून बघणार आहे. तळतानाही तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग तळून घ्यायचं, कारण हे वेपर्स आपण वर्षभर स्टोअर करणार आहे, त्याच्यामुळे अगदी कडकडीत असे सुकवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, छान असं तुटतात दाबले तरी. मग आता तेलही आपलं इथं गरम करून घ्यायचं आणि मग तळून घ्यायचे. अगदी बाजारात जसे भेटतात ना वेपर्स, तसे वेपर्स तयार होतात. आता हे बघा, छान असे फुलतायत कढईत टाकल्यावरती. तुम्ही नंतर ह्याच्यावरती चाट मसाला वगैरे टाकून खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि छान असे आपले वेपर्स तयार झालेले आहेत. तुम्हाला वेपर्सचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एक